आज बनवलं मी सुरणाची काप. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि मच्छी मटण बंद आहे, त्यामुळे मग आपल्याला जर आठवण आलीच किंवा घरातल्यांना आठवण आली तर मग असे सुरणाची किंवा बटाट्याचे काप करून द्यायचे. सुरण स्वच्छ वगैरे धुवून घेतलं, त्याची माती वगैरे त्याची साल काढून घ्यायची आणि छानपैकी त्याचे कापा किंवा असे पीसेस करून घ्यायचे. इथंच मस्त की सुरण मी बरं स्वच्छ धुवून त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. त्याच्यावर थोडंसं मसाला, मीठ, हळद मिक्स करून घ्यायचे, हिंग टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी तिखटपणा येण्यासाठी भरपूर सारा मसाला टाका. म्हणजे अगदी मच्छी वगैरे करतो तसेच करायचे आहेत हे. याला आंबटपणासाठी लिंब किंवा तुम्ही कोकम चिंच काही लावू शकता, पण कोकमच लावा म्हणजे तर हा सुरण असतो ना थोडं कधी कधी खाजणार असतो, घशाची तर खवखवतो, त्यामुळे आंबटपणासाठी टाकायचा आणि चवीला एक नंबर लागतो. जशी मच्छी आपण मॅरिनेट करून ठेवतो ना, मसाला, मीठ, हळद वगैरे लावून तसंच करायचं आहे. 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. ह्याला मी काळं वाटण लावून घ्यायचं, तुम्ही कुठलंही वाटण लावू शकता आणि छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मॅरिनेट झालं की बाजूला 5-10 मिनिटं ठेवून तवा गरम करत ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून मस्त भरपूर सारं लसूण परतवून घ्यायचं आहे. इथं मी भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेली म्हणजे त्याच्यावर पेरण्यासाठी. आता इथे छानपैकी सुनाचे काप बाजूला करून ठेवलेले मस्त. आता तेल वगैरे टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये लसूण टाकून मस्त की सुनाचे काप रव्याच्यामध्ये घोलून घ्यायचं, रवा किंवा तांदळाच्या पिठामध्ये घोलून घ्यायचे आणि छानपैकी मच्छी जशी आपण फिश फ्राय करतो तसे जे सुनाचे काप फ्राय करून घ्यायचे. इथे बघा छानपैकी सुरणाचे काप फ्राय करायचे आहेत, खाली वर करून परतवून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतमध्ये शिजले पाहिजे. थोडंसं झाकण ठेवून द्यायचं 1 मिनटं म्हणजे आतमध्येपर्यंत शिजले गेले पाहिजेत आणि मस्त असे मऊसूद झाले की ते काढून घ्यायचे आहेत. असे 10-15 मिनटं मस्त वाफलून द्यायचे म्हणजे आतमध्ये शिजले जातात आणि छानपैकी सुरणाचे काप तयार झाले आहेत. त्याच्यावर टाकायचे भरपूर सारी कोथिंबीर. आता थंडीच्या दिवसात भरपूर सारी कोथिंबीर उपलब्ध आहे, आणायची आणि टाकायची म्हणजे चवीला एक नंबर कुठलीही भाजी होते. तुम्हाला आवडते का भरपूर सारी कोथिंबीर? मला तर आवडते. कुठल्याही भाजीमध्ये कोथिंबीर टाकली की छान चवीला लागते. अशा प्रकारे सुरणाचे काप करायचे आहेत, एक नंबर लागते. भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता आणि छानपैकी ते सुरणाचे काप तयार झालेले. तुम्ही करून बघा, आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. साधी सिंपल रेसिपी आहे, पण राणीच रेसिपीला लॉंग शॉर्ट व्हिडिओ मी टाकत असते. टिफिनच्या आयडिया टाकत असेल जाऊन बघू शकता. आवडल्यास कमेंट करून सांगत जा. अशा छान छान भाज्या छान छान कमी साहित्यात कमी वेळात कशा बनवल्या जातात त्या मी दाखवत असते. मग या खायला सुरणाचे काप कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.